हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब भूषण. आजच्या व्हिडिओचा असणार आहे की मुख्यमंत्री योजना दूत योजना काढलेली आहे मुख्यमंत्री यांनी. ही जी योजना असणार आहे लाडका भाऊ योजना प्रशिक्षण योजना जी काढली होती पहिले, तशीच ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये 50,000 लोकांना जॉब मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. जॉबमध्ये तुम्हाला किती पगार असणार आहे, त्यानंतर 50,000 लोकांची निवड कशा पद्धतीने होणार आहे, आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म अप्लाय करणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप देणार आहे. असे जी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. मित्रांनो, डेलीची मी 2-3 व्हिडिओ बनवत असतो जॉब रिलेटेड आणि जी रिलेटेड काही. चला सुरू करूया व्हिडिओला. तर जसं की तुम्ही बघू शकता, आपल्या समोर मी आता जी ओपन केलेला आहे. इथं महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा जी असणार आहे. महाराष्ट्र शासन कडून हा जी आलेला आहे, सामान्य प्रशासन विभागाकडून. हा जो जी आलेला आहे मित्रांनो 7 ऑगस्ट 2024 चा जी असणार आहे. इथं 7 ऑगस्ट 2024 ला जी आलेला आहे मित्रांनो. ओके, त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण संदर्भामध्ये फक्त तारखा वगैरे दिलेला असता. आता आपण त्या प्रस्तावना वाचूया. इथं प्रस्तावना सुरुवात करूया. संपूर्ण जी आपण तो वाचून घ्या स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी मित्रांनो, इथं महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याची उक्त संदर्भातील 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये कसं आता इथं सगळे बघतो मी, कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभाग, त्यानंतर मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष, त्याच्यानंतर संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशी योजना त्यांनी राबवण्यात आलेली होती. त्याची 9 जुलैला मान्यता देण्यात आलेली होती. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक 6 अनुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करणे व त्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. इथं इम्पॉर्टंट पॉईंट हा 50,000 योजना दूत इथं त्यांची निवड करण्यात येणार मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची बाबतीची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालन यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय स्पष्टपणे केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजना दूतांच्या निवडीचे निकष, त्यानंतर अटी व शर्ती तयार करण्याची बाबतीत कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालयाकडून करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विविध करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूतांची निवडण्याची सन 2024-25 मध्ये आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे. या बाबतीची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे केल्या जाणार आहे. तर 50,000ची इथं निवड होणार आहे. अशा पद्धतीने आता इथं जी जाहीर केला, मान्यता दिलेली आहे. 50,000 लोकांना इथं योजना दूत मध्ये जॉब द्यावा व त्यांच्याकडून कामं करून घ्यावी. उद्दिष्ट काय असणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार व प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे, याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्थांपर्यंत नेमणे. समजलं तुम्हाला? इथं म्हणजे तुम्हाला इथं प्रचार करावा लागेल, प्रसिद्धी करावा लागेल, ज्या योजना त्या त्यांच्या गावामध्ये सांगण्यात यावं लागेल, सांगता येईल, त्यांचे फॉर्म वगैरे तुम्हाला भरावं लागेल, सगळी माहिती वगैरे इथं देणार आहे ती. त्याच्यानंतर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा कशी असणार आहे बघूया आपण. एक नंबर आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवण्यात जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याची मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील. त्यानंतर इथे लिहिले, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असं इथं निवडले योजना दूत या प्रमाणात 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल. तर इथे तुम्हाला समजलं असेल, एकदा सांगून देतो. ग्रामपंचायतसाठी 1 योजना दूत मिळणार आहे, एका जणांची निवड होणार आहे. आणि ज्या ठिकाणी 5,000 लोकसंख्येचं गाव असेल तिथे 1 योजना दूत मिळणार आहे.
अशा पद्धतीने ते दिल्लीला 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे बघूया पगार किती असणार तुमचा. तर मुख्यमंत्री योजना दूत प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल व प्रवास इतर भत्ते असाल. त्यानंतर इथे लिहिलेले निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतांसोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व करार हा कोणत्याही पद्धतीने वाढवता येणार नाही. इथे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट हेच आहे, तुम्हाला प्रति महिना 10,000 रुपये भेटणार आहे. तुम्हाला प्रवास खर्च वगैरे तिच्यातच असणार आहे सगळं. त्यानंतर इथं तुम्हाला 6 महिन्यांचा करार करून घेण्यात येणार आहे. तुमच्याकडे हमीपत्र घेऊन घेणार आहे. ओके. 6 महिन्यानंतर तुम्हाला इथून काढण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे. कोणताही करार वाढला जाणार नाही नंतरून पण. त्यानंतर मुख्यमंत्री योजनादूतांच्या निवडासाठी पात्रतेचे निकष प्रत्येक 1 नंबरला दिले त्यांनी. वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार इथं अप्लाय करू शकता. शैक्षणिक अर्थ कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे. संगणकाचे नाव आवश्यक ज्ञान पाहिजे. कॅम्प्युटर नॉलेज पाहिजे आपल्याला. उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे पाहिजे. त्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्राचा अधिवास असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवारास आधार कार्ड असावे व त्यांचे नावांचे बँक खाते आधार कार्डला लिंक असावे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्हाला परत एकदा मी सांगून देतो. आपली जी पात्रता असणार इथं ते पात्रता चालू आहे. त्यानंतर डॉक्युमेंट पण सांगणार तुम्हाला. 18 ते 35 आपलं वय असलं पाहिजे. आपल्याकडे कोणती पण डिग्री असली पाहिजे. एनी डिग्री म्हणजे पदवीधर पाहिजे आपण. कॉम्प्युटरचं नॉलेज आपल्याकडे पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर आपल्याला आधार कार्ड पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड देणं आपल्या बँकेला इथं लिंक पाहिजे आपला आधार कार्ड नंबर. ओके. अशा प्रकारे सांगितलं आहे. आता तुम्हाला समजलं असेल. योजनादूत निवडीसाठी उमेदवारांची सादर करायची कागदपत्रे. तुम्हाला आता कागदपत्रे काय काय लागणार ते मी आता तुम्हाला इथे सांगून देतो. विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. सगळ्यात आधी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा. ऑनलाईन अर्ज याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे पहिले. या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना प्रशिक्षण योजना त्याचे एम्प्लॉयमेंट कार्ड आहे ना, त्याचे एम्प्लॉयमेंट कार्ड इथं चालणार आहे. आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन वाले इथं घेणार आहे. ओके. आपल्याला इथं ऑनलाईन अप्लाय करायचं कसं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकून देईल त्या पहिल्या व्हिडिओची. एम्प्लॉयमेंट कार्ड कसा बनवायचा आपल्याला त्याच्याबद्दल ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी. आणि तुम्हाला 9 तारखेचा GR आहे तो पण मी तिथं टाकून देईल. तुम्ही दोघी तिघी व्हिडिओ बघू शकता. जे पण GR असते इम्पॉर्टंट तुम्ही मी शेअर करेन तिथं. आय बटन मध्ये नाही तुम्ही बघू शकता. तुम्ही डिस्क्रिप्शन आय बटन मध्ये नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघू शकता. त्यानंतर आपल्याला आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याची पुरावा दाखल कागदपत्र व प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर अधिवास दाखला व सक्षमते यंत्रणेने दिलेला दिलासा, वैयक्तिक बँक खात्याची तपशील, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो व हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील. त्या आधार कार्ड लागणार आहे. जे पण तुम्ही पदवीचे डॉक्युमेंट देणार ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. जसे की मार्कशीट, त्यानंतर डिग्री सर्टिफिकेशन असतं ते, त्यानंतर अधिवासाचा दाखला लागणार आहे आपल्याला महाराष्ट्राचा अधिवास. त्यानंतर आपल्याला बँक खाते पाहिजे तर आपले बँक खाते झेरॉक्स वगैरे लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि आपल्याकडे हमीपत्र ते लिहून घेणार आहे ऑनलाईन पद्धती नमुन्याने. अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले 7 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर इथं 5 नंबर आहे मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया. हे आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. 1 नंबरला उमेदवारांची नोंदणी व प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईन रित्या व पूर्ण करण्यात येईल व सदरीची छाननी व उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निष्कर्षावर करण्यात येईल. ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांची संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करतील. त्यानंतर इथे लिहिलंय पुढे आता येऊया आपण. त्यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेचे विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवारांना 6 महिन्याचा करार केला जाईल व कराराची कालावधी कोणत्याही परिस्थिती वाढवली जाणार नाही आहे असं इथं लिहिलेले आहे. त्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही जिल्हा माहिती अधिकारी
वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती व संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांच्या प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक अशा प्रमाणात उमेदवारांची योजनादूत म्हणून पाठवतील असं इथे सांगण्यात आलेले. तुम्हाला ते पण पहिलं पण सांगितलं होतं मी. ग्रामपंचायतीसाठी एक इथे लिहिले, ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागांसाठी 5,000 लोकसंख्या असते तिथे एक पाठवणार आहे. इथे खेड्यागावांमध्ये तुम्हाला पाठवलं जाणार आहे, खेडेपाडे जसे जवळपासचे तिथं मित्रांनो. त्यानंतर मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांचा सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. इथे लायकीचे वर तुम्हाला इथं सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्त्यांची मागणी अथवा हक्क सांगितले जाणार नाही. या बाबतीचे हमीपत्र निवड झाल्यास उमेदवाराकडून घेण्यात यावे. अशा पद्धतीने तर हमीपत्र तुमच्याकडून ते लिहून घेणार आहे की तुम्हाला इथं भविष्यात कुठं पण परमनंट घेता येणार नाही व तुम्हाला कुठं गव्हर्नमेंटसाठी काम केलं होतं असं दाखवता येणार नाही. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे शासकीय मध्ये सेवांमध्ये. निवड झालेल्या योजनादूतांचे करावयाची कामे, तुम्हाला त्याकडून कोणते कामे ते करून घेणार ते पण तुम्हाला माहिती पाहिजे, ते पण आपण वाचून घेऊया. इथं सगळ्यात आधी योजनादूतांकडून संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी संपर्क राहून जिल्ह्याचे नियोजनित माहिती घेणे. तर तुम्हाला इथं जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी संपर्कात राहावं लागेल तुम्हाला. त्यांना तुम्हाला माहिती वगैरे द्यायची सगळी प्रकारची. ओके. त्यानंतर प्रशिक्षित योजनादूतांची त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांचं ठरवून दिलेले काम पार पाडणे व त्यावर बंधनकारक राहील. तुम्हाला जे आपल्याला गाव दिले जाईल जे काम दिले जाईल ते संपूर्णपणे तुम्हाला पार पाडायचं आहे. त्यानंतर इथे लिहिले योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. तुम्हाला प्रत्येक घरोघरी माहिती वगैरे कशी पोहोचवायची तुमच्या हातात राहणार गावामध्ये जाऊन. ओके. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभरात केलेल्या कामाचे विविध नमुन्यातील अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करतील. तुम्हाला जे जे काम दिलेलं असतं तेच काम तुम्हाला नंतर ऑनलाईन अपलोड करून दाखवायचे तुम्ही कोणती कोणती कामं केलेली आहेत. त्यानंतर इथे लिहिलं त्यांनी योजनादूत त्यांच्या सोपवलेल्या जबाबदारी स्वतःच्या स्वार्थासाठी व निम्न बाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. तसेच योजनादूत तसे काम करत असल्यास निर्देशात आल्यास त्यांच्या सोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांची जबाबदारी मुक्त करण्यात येईल. म्हणजे इथे लिहिले तुम्हाला काढण्यात येईल व तुम्ही कोणते गैरप्रकार वगैरे केलेले असल्यास. योजनादूतांची अधिकृत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुशय राहणार नाही. म्हणजे जास्तीत जास्त गैरहजर कधी राहत असाल तर तुम्हाला मानधन मिळणार नाही. तुम्हाला जबाबदारीमधून काढण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. उपसंचालक माहिती व जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सहाय्यक आयुक्त व कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांची जबाबदारी. त्याच्यानंतर इथे लिहिले भारतीय स्तरावर संचालन व उपसंचालन माहिती या योजनेचे संनियंत्रण करतील. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना कार्याचा आढावा विभागीय स्तरावर घेतला जाईल. त्याच्यानंतर इथे लिहिले जिल्हा माहिती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबंधित जिल्ह्यात नोडेल ऑफिसर असेल. त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील योजनादूतांची विविध नमुन्यातील ऑनलाईन अपलोड केलेल्या दैनंदिन कामकाजाचा आढावा जिल्हा माहिती अधिकारी घेतील. तसेच संबंधित जिल्हा योजनादूतांच्या यांच्या कामकाजामध्ये मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे ते लिहिलेले गेलेलं आहे. त्यानंतर आता पुढे बघूया. इथं माहिती व जनसंपर्क महासंचालनातील उपसंचालन वृत्त यांनी नोडेल अधिकारी म्हणून जबाबदारी राहील. मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाशी अंतर्गत संबंधित कामकाजाचे समन्वय करणे व प्रत्येक जिल्हा माहिती अधिकार व उपसंचालन यांच्याकडून दैनंदिन आढावा घेणे. त्यानंतर जिल्ह्याच्या मुख्यालयात साप्ताहिक व अहवाल पाठवल्यानंतर त्यांचे विश्लेषण करणे.
अशा पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर योजनादूत कार्यक्रमाच्या संपूर्ण माहिती संपूर्ण प्रक्रियेतील नियुक्त केलेल्या बाह्य संस्थेमध्ये कडून अहवाल तयार करून घेणे व त्यानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये काम समाधानकारक आहे अथवा नाही हे तपासून अहवाल करणे हे अधिकाऱ्यांचे काम असणार आहे. त्यानंतर योजनादूतांची निवड व समुपदेशन व निर्देशक आणि उद्दिष्टांच्या प्रमाणे कामकाज केल्याबाबत अहवाल व संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त करणे. त्यानंतर 5 नंबरला त्यांनी लिहिलं इथं योजनादूतांना त्यांचे मासिक मानधन विविध वेळेत अदा होते किंवा कसे याबाबत आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकांकरता नाविन्य आयुक्तालय यांच्याकडे संविना साधून खातरजमा करणे व याबाबत काही अडचण असल्यास आपल्याशी निराकरण करणे अशा पद्धतीने त्यांनी इथं लिहिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं काय लिहिलं त्यांनी मित्रांनो 9 नंबरला योजनादूत कार्यक्रमाच्या संचालनासाठी बाह्य संस्थेमार्फत करायची कामे. 1 नंबरला त्यांनी लिहिले उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे. 2 नंबरला लिहिले त्यांनी इथं उमेदवारांचे प्राप्त अर्जाची तसेच अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांची छाननी करणे व पात्र उमेदवारांच्या नावाची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे अशा पद्धतीने असणार आहे. काय इथं योजनादूतांचे कार्यक्रम व बाह्य सोबत करण्याची कामे हे काम तुमचे असणारे सगळे लक्षात ठेवायचे वाचून घ्यायचे तुम्ही. त्यानंतर इथे निवडण्यात आलेल्या योजनादूत यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समूहाने समुपदेशन निर्देशक कामकाजाचे वाटप व इतर बाबींचे संनियंत्रण करणे. त्यानंतर योजनादूतांचे कामकाजाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबत हजेरी व ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे. त्यानंतर इथे लिहिले मुख्यालय स्तरावरील उपसंचालय वरिष्ठ नोडल ऑफिसर यांना याबाबत आवश्यक असेल ते आवश्यक माहिती देणे तसेच उपस्थितीची बाब व अन्य बाबींची स्थापित अहवाल सादर करणे असं असणार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण योजनादूतांची प्रत्येक दिवशी केलेल्या कामाची ऑनलाईन अहवाल घेणे. त्याच्यानंतर इथे त्यानंतर सदरचा अहवाल जिल्हा माहिती अधिकारी नोडल ऑफिसर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांना पाठवणे व योजनादूतांच्या मानधनाची देयक करून जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करणे व त्या व्यतिरिक्त अन्य प्रशासकीय बाबी सादर करणे अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर इथे योजनादूत या कार्यक्रमामध्ये परिचालन बाह्य संस्थांमार्फत करण्याकरिता त्यांची नेमणूक करण्याकरिता कारवाई माहिती जनसंपर्क महासंचालय यांना शासनाने वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विविध केलेल्या कार्यपद्धतीनुसार करावी. त्यानुसार बाह्य संस्थेमार्फत करायचे व सर्व प्रकारचे तांत्रिक कामकाज उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशक उमेदवारांनी प्रत्येक करायची आहे व कामकाज उमेदवारांकडून मानधन देण्याची कार्यपद्धती इत्यादी बाब माहिती जनसंपर्क महासंचालय यांकडून स्वतंत्रपणे निषेधपणे तयार करणारे हे इथं सगळे अधिकारी लोकांचे कामं असणार आहे. तुमच्याकडे लक्ष ठेवणे वगैरे कशा पद्धतीने असणार आहे ते वाला. त्यानंतर 11 नंबरला मुख्यमंत्री योजनादूतांचा द्यावयाचे मानधन व त्याकरिता करावयाच्या अल्पसंख्येच्या तरतुदीची बाब. तर इथं काय लिहिलं त्यांनी मेन पॉइंट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50,000 योजनादूतांकरिता प्रति महिना 10,000 रुपये याप्रमाणे 6 महिन्याकरता अंदाजे 300 कोटी इतका खर्च येईल. इथे इम्पॉर्टंट बाब ही असणार आहे की 50,000 योजनादूत ते निवड घेतील. त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये महिना 6 महिन्याकरता असणार आहे. त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये इतका खर्च गव्हर्नमेंटला येणार आहे असं त्यांचा अंदाजित त्यांनी इथं लिहिलेलं आहे. उक्त संदर्भातील 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या स्पष्ट केलेल्या प्रमाणपत्राप्रमाणे योजनादूतांचे मानधनावरील खर्च व कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभागामार्फत करण्यात येणारे आहे. त्यानंतर या कार्यक्रमाअंतर्गत योजनादूतांची निवड व समुपदेशन व निर्देशन व त्यांची उद्दिष्टांच्या प्रमाणे कामकाज केलेल्या बाबी संपूर्ण खातरजमा करण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची राहील.
त्यानंतर योजना दूतांचे मासिक मानधन अदा केले जाईल असं इथे लिहिले गेलेलं आहे. ओके. संबंधित उमेदवारांचे मानधन आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य यांच्या मार्फत उक्त संदर्भात 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट मध्ये 7 मध्ये विशद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्वरित अदा करण्यात येईल व सदर कार्यवाही प्रत्येक महिन्यात 2 तारखेला पूर्ण करण्यात येईल. 2 तारखेला संपूर्ण माहिती वगैरे जे असतील कारवाई तुमच्याकडून पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. महिन्याची कामं, 2 महिन्याची कामं. त्यानंतर पुढे आता 12 नंबरला इथं लास्ट पॉईंट असणाऱ्या मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या प्रशासकीय खर्चाची निधी इथं खालील संदर्भातील 9 जुलै 2024 रोजीच्या शासनाच्या निर्णयातील परिशिष्ट क्रमांक 7 नुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रशासकीय खर्च व तसेच व प्रचार प्रसिद्धी यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकांना नाविन्य विभागाने वरील परिशिष्ट क्रमांक 11 मध्ये नमूद केलेल्या एकूण अंदाजित खर्चाच्या 3% इतक्या निधीची तरतूद करावी व त्याप्रमाणे माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडे या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या खर्चांची अदगाई संदर्भात सर्व देयकाचे आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकांना यांच्याकडे पाठवतील. त्यानंतर इथे खाली त्यांनी लिहिलंय 13 नंबरला सदर शासन निर्णय संदर्भातील 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक 6 नुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार निर्मित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचे संकेतस्थळावर या इथं नंबर दिला असा हा आदेशानुसार डिजिटल मध्ये साक्षांकित करून काढण्यात येत आहे. त्यानंतर इथे लिहिले त्यांनी महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने इथं युवराज सोरेगावकर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रति इथे सगळीकडे पाठवल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इथं मस्त चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी विद्यार्थ्यांना आलेली आहे. या जी आर मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. या जी आरचा PDF लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल व तुम्हाला अप्लाय करण्याचं कसं आहे त्याची पण तुम्हाला एम्प्लॉयमेंट कसं बनवा त्याची पण मी व्हिडिओ बनला ती पण लिंक तुम्हाला टाकून देईल. त्यानंतर तुम्हाला 9 तारखेला जी आर आला तो त्याची पण लिंक टाकून देणार. ती विचार लिंक व PDF लिंक तुमचं सगळ्या लिंक तुमच्या इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील. सगळे व्हिडिओ वगैरे मागचे पण तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाणार आहे. सगळं तुम्ही ते पाहून करून घ्यायचं अप्लाय वगैरे. हा जो जी आर आहे मित्रांनो सगळ्यात आधी लेटेस्ट जी आर असणार आहे 7 ऑगस्टचा बुक स्टबून तुम्ही समोरच सांगितलं होतं तेव्हा पण. तर तुम्हाला आता काय करायचं सगळ्यात आधी आता एम्प्लॉयमेंट कार्ड बनवून घ्यायचं. आपलं एम्प्लॉयमेंट कार्ड करून बनवून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं ऑनलाईन पद्धतीने. ती लिंक पण तुम्हाला मी टाकून देईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. ओके. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करून ठेवायचे कारण एक लाईक आमच्यासाठी मोटिवेशन असतो. असे जी आर तुमच्यासाठी मी डेलीला मग घेऊन येतो. रोजच्या रोज मी रोज जी आर मी तुम्हाला नवीन जी आर इथं आणत असतो. रोजचे आपले जी आर काही ना काही असतात कोणत्या ना कोणत्या योजनासोबत मी असतोच. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब व्हिडिओ मी बनवत असतो मित्रांनो. ओके. त्यानंतर माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे तिथे पण मला तुम्ही फॉलो करू शकता इंस्टाग्राम फेसबुकला. त्यानंतर टेलिग्रामला फॉलो करा. आपल्याकडे ट्रेडिंग शिकायची असेल तर मला सेकंड चॅनल दिलेला आहे तिथं मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि जास्त मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. नवीन लोकांना जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. आपल्या मित्र परिवारामध्ये सगळ्यांना योजना दूत म्हणून काम करण्यासाठी 10,000 रुपये महिना भेटणार आहे. तर पगार पण चांगला आहे. 6 महिन्यासाठी तुम्ही करू शकता. नंतर काही पुढे काही योजना आला तुम्हाला नंतर पण ते घेतील. अशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेशन वगैरे पण भेटेल इथं. अशा प्रकारे आहे. आणि तुम्ही काही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचंय कारण की डेलीचे व्हिडिओसाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा मित्रांनो. ओके. तसेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल बनवून राहा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत